नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महापालिकेसाठी आज मतदान, उद्या फैसला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 15 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान होणार आहे. सर्व 20 प्रभागातील 78 जागांसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रभागातील धग मतदानात उमटेल असं चित्र दिसत आहे. सर्व 381 उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद होईल. महापालिकेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. महापालिका निवडणुकीसाठी एकूण 4,74,430 मतदार आहेत. पुरुष मतदार 2,24,483, महिला मतदार 2,29,865, इतर 82 मतदार आहेत. एकूण 527 केंद्रावर मतदान होणार आहे. यापैकी 91 मतदान केंद्रे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष देखरेखीखाली आहेत. मतदान केंद्रावर 2,900 अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. ते बुधवारी दुपारी मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथून मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले. सेंट्रल वेअर हाऊस येथे झोनल ऑफिसर्स यांनी मतदान केंद्र अध्यक्षांकडे EVM मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट तसेच मतदान विषयक साहित्य सुपूर्द केलं. मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राकडे जाण्यासाठी 73 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सोबत पोलीस बंदोबस्तही होता. EVM मशीन व मतदान साहित्याचे वितरण मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांच्या नियंत्रणाखाली झाले. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त निवडणूक अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया यादव, सविता लष्करे, प्रमोद कदम, विवेक काळे, विशाल यादव, समाधान शेंडगे, रघुनाथ पोटे, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, आकाश डोईफोडे, सुनील माळी यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य घेऊन मतदान अधिकारी कर्मचारी दुपारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचले. सायंकाळपर्यंत आवश्यक तयारी पूर्ण झाली. गुरुवार दिनांक 15 रोजी मतदान झाले. सकाळी 6:30च्या सुमारास मॉक पोल होईल. त्यानंतर सकाळी 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. महापालिकेच्या 2018च्या निवडणुकीत 4,24,179 पैकी 2,59,761 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान 61.24% इतकं झालं होतं. गेल्या निवडणुकीत सार्वत्रिक 77.48% मतदान प्रभाग क्रमांक 13 सांगलीवाडी येथे झालं होतं. तर सर्वात कमी 57.33% मतदान प्रभाग क्रमांक 17 मध्ये झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढेल असं चित्र दिसत आहे. एकूण 20 पैकी काही प्रभागात तिरंगी, चौरंगी तर काही प्रभागात बहुरंगी लढत होत आहे. प्रचारातील चुरस मतदानात दिसून येईल. मताचा टक्का वाढेल असं चित्र दिसत आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उभाटा या प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी शुक्रवार दिनांक 16 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सुरू होणार आहे. प्रभागनिहाय मतमोजणी होणार असून एका वेळी 6 प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक 6, 9, 14 व 16 या 4 प्रभागांमध्ये मतदान केंद्राची संख्या 28हून अधिक असल्याने 3 फेऱ्यात तर उर्वरित 16 प्रभागात 2 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. मतदान किती टक्के होणार आणि फैसला काय लागणार याकडे लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.